की जखम आहे माझ्या चेहऱ्यावर. झुंड एक्झॅक्टली तसा आहे. झुंड हा तो चेहरा आहे, हा चेहरा आहे. अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप. नागराज आजवर जे जे जगलाय, जे त्यांनी भोगलंय, जे त्यांनी काही माणसं उपभोगतात, काही माणसं भोगतात आणि काही माणसं ते उपभोगून भोगून पुन्हा तुम्हाला भोगायला लावतात आणि ते म्हणतात की बघा. नागराज मंजुळे हा माणूस तुमची गच्चांडी धरत नाही. तो फक्त हलगी वाजवत राहतो आणि त्याची हलगी वाजून वाजून आणि काय ग्रेटेस्ट गोष्टी केल्यात त्यांनी या सिनेमामध्ये. फॅन्टास्टिक फिल्म. आय सॉ इट 3 days बॅक विथ नागराज. आणि मला त्याच्या टीमला भेटायचं सगळ्यांना. ज्या पद्धतीनं कामं केली आहेत त्यांनी, म्हणजे अमिताभ बच्चनला असा बच्चनच नाही पाहिला मी. असा अमिताभ बच्चन नाही पाहिला मी. अशी अनेक वर्षांमध्ये असं परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत. असे पोरांनी परफॉर्मन्सेस दिले. सगळी नवीन पोरं आहेत. काही टीम मधली आहे. नागराज आणि टीम काय म्हणजे काय टीम आहे. काय बोलतो हा सिनेमातनं तो. श्रद्धेविषयी जे बोलतो, माणुसकीविषयी जे बोलतो, त्या झोपडपट्टीविषयी जे बोलतो. ये है मेरा झोपडपट्टी. ही जी झोपडपट्टी ही कोणाची आहे. मला आठवतंय शाळेत जाताना सेंट जॉन सेकंडरी स्कूलमध्ये जाताना भोकरवाडी, राजेवाडी नावाची झोपडपट्टी होती. काही काही मुलं यायची नाही तिथून. काय मनात भीती भरलेली होती. बोललं जातं ना, हे तिकडून नको जाऊ, तिकडे झोपडपट्टी आहे, तिथून नको जाऊ. काय असते झोपडपट्टी. कोण आहेत ही माणसं. ही माणसं कोण आहेत. विदाऊट मेकअप वावरणारी, ज्यांच्या अंगामध्ये रग आहे. नागराज एका ठिकाणी झुंडमध्ये म्हणतो, म्हणजे बच्चन साहेबांच्या तोंडी संवाद आहे की ये लोग पत्थर बहुत जोर से फेंकते हैं तो काश तोड़ सकते हैं. इन्हीं लोगों को अगर इनके हाथ में बॉल थमा दी जाए तो ये फास्ट बॉलर बन सकते हैं. विश्व के सबसे तेज गेंदबाज बन सकते हैं. और म्हणजे काय नाही आहे हो त्या पोरांकडे. काय नाही. ही कोण पोरं कोण आहेत. ही कोणाची पोरं आहेत. ही जी माझी मुलगी आत्ता इथे बसली आहे, ही मुलगी आणि एक झोपडपट्टीमधली एक मुलगी, काय फरक आहे. तिच्या आईबापाचं पण तिच्यावर तसंच प्रेम असणार ज्या प्रेमाने मी तिला खाऊ पिऊ घालतोय. आपण हळूहळू फरक करायला लागतो. आणि हा जो फरक आहे आपल्या मला विनंती आहे कळकळीची सगळ्यांना की सगळ्यांनी कृपया एकदा आपापल्या मुलांना दाखवा. हा सिनेमा दाखवा की काय काय. आणि म्हणजे सगळ्यात ग्रेटेस्ट गोष्ट काय नागराजची की त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये त्याचं जगणं आलेलं आहे. पण ती एक कविता त्यांनी 1,00,000नी गुणून ती पडद्यावर त्यांनी आणली आणि ती दाखवली त्यांनी ती कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फॅन्ड्री केला होता ना, तेव्हा मी अनेक लोकांना खूप मागे लागून बघा फॅन्ड्री बघा. तर मला असं सांगितलं होतं की हे डोकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते. आणि त्याचं जगणं आहे ना तसं. मग म्हणजे आता तुम्ही तो जगलाय, तो जगत असताना ते जगणं तुम्ही त्याला दिलं समाजाने. आणि मग आता त्या जगण्याविषयी तो भाष्य करतोय, तो ती तुम्हाला नाही चालतोय. आणि बरं शिवाय आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो त्याचा परत बिझनेसही करायला लागला ना. मी व्यवसाय, कारण निर्मात्याचे पैसे असतात ना. जो निर्माता असतो ते सेट लावायला, आणि ते अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असेल का. हा ते सैराट एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराट नंतर मग काय नागराज आहे. पण नाही, तो हे सगळे ठोकताळे सगळं बाजूला ठेवतो आणि तो सिनेमा बनवतो. आणि तो सिनेमा
बनवताना झुंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अमिताभ बच्चनगिरी काय करूच दिली नाही त्या माणसानं. लय डेंजर, फारच डेंजर पिक्चर बनवला. आणि हा म्हणून मग मी विचार केला की यार मग जाऊयात ना लाईव्ह या चेहऱ्या सहित आणि सांगूया ना सगळ्यांना हा चेहरा आहे तो झुंड. फारच म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी की तुम्ही प्लीज जा थिएटरला आणि सगळ्यांनी झुंड बघा. झुंड पाहताना रडू येतं आतमध्ये. कारण ना त्या झोपडपट्टीतला एक पोरगा म्हणतो की मेरे को कोई पूछा नहीं आज तक कि तू कैसा है. फारच नागराज सुद्धा बघतोय का लाईव्ह? नागराज तू आहेस का लाईव्ह? तू असलास तर ये की 2 मिनिटं. डोळ्याच्या खाली काय झालं? अरे सुरुवातीपासून नाही आले तुम्ही, सांगितलं ना मी. लागलं, मारामारी नाही झाली. नागराज आहेस का रे तू? स्पॉइलर काय नाही देत रे. आयला थिएटर सिनेमावाल्याला सांगतोय स्पॉइलर नको. अरे किधर है भाई? नाही समाजाचा एककल्लीपणा नाही. मी म्हणतो हा समाजच आहे ना, हा समाजच आहे ना. हा कोणा समाज म्हणजे काय असतो? तुम्ही आम्हीच असतो ना, आणखी काय असतं? कस काय लागलं? पडलो रे मी, ह्याच्यावरनं पडलो, मातीवरून. तो नजरों से गिरने से अच्छा है कि अपने आप ऐसे. अमिताभला स्कोप आहे का नाही? अमिताभला स्कोप आहे का नाही? पिक्चर बघा. फारच खतरनाक पिक्चर बनवला आहे मंजुळेनी. आणि काय प्रवास आहे हो हा. ते पिस्तुल्या काय आणि ते कुठं स्वतःला बंद करून घेतला लायब्ररीमध्ये आणि मग त्याच्यानंतर 2 वर्ष फक्त पुस्तकच वाचत बसला. आणि जेव्हा तो भेटायचा ना त्यावेळेला तर इतकं यश मिळून काय काडीचा फरक नाही होता त्याच्यात. केस फक्त पांढरे झाले, बाकी काहीच नाही फरक त्याच्यात. गरीब आणि श्रीमंत यात ते गरिबी श्रीमंती ते सोडून द्या, त्याचं काही नाही. सिनेमा बघा. तो जो माणूस आहे त्याला विचारा तुला कसं वाटतंय. रिक्षावाला, टॅक्सीवाला, जी कोणी माणसं आहेत ना त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कसे आहेत. प्रत्येकाशी बोललं पाहिजे. हे हा कोण आहे मला बोलणारा? आणि ते तो जो परकेपणाची भावना आहे ना, म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स आहे ना, तो या मुलांमध्ये आणि यांना जो कॉम्प्लेक्स जो दिला जातो, सगळे नागराज मंजुळे नाही बनू शकत, शक्यही नाही. पण नागराज सारखा एखादा माणूस जो आहे तो या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो, तर तो एक गुण आपलं तर म्हणा, आपलं तर म्हटलं पाहिजे. नागराज होता पण मला दिसत नाही. मला 1 मिनिट. रिक्वेस्ट टू जॉईन. तुम्ही हे कोण आहेत? ए यार, कोणी काय पाठवायला लागलं रिक्वेस्ट? कसं जॉईन करणार? गोदावरी कधी येणार? गोदावरी येणार आहे.
लवकरच येईल. गोदावरीविषयी खूप चांगली बातमी मी तुम्हाला सांगेन. गोदावरी उद्या 5 तारखेला आणि 7 तारखेला 2 स्क्रीनिंग्ज आहेत पुण्यामध्ये. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झालं आहे. तर आत्ता गोदावरीचा विषयच नाही भाई, आत्ता याचा विषय आहे. कशाचा? आपल्या झुंडचा, आहे का नाही?